पुणे पोलिसांची संवेदना मेलीये का असा प्रश्न उपस्थित झालाय। कुंटणखान्यातून आलेल्या महिलेची महिला पोलिसाकडूनच पुनर्विक्री केली गेलेली आहे। निर्लज्ज महिला पोलिसाने पीडित तरुणीला पुन्हा बुधवार पेठेत पाठवलं। पुण्यातल्या फरासखाना पोलीस ठाण्यातील हवालदार निलंबित करण्यात आलेली आहे। 3 डीसीपी, 8 एसीपी, 22 पीआई, 55 अधिकारी आणि 600 कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे 41 बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे कॉम्बिंग करण्यात आला। या दरम्यान जवळजवळ 700 पेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेला आहे। या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे, काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहे, त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे। फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये एका बांगलादेशी महिलेने त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार यांच्याकडे सुटकेसाठी मदत मागितली, पण ती मदत त्यांना पोलिसांनी दिली नाही। आता त्याचा संपूर्ण तपास देखील सुरू आहे। संबंधित तपास अधिकाऱ्यांशी सुद्धा मी चर्चा केली। यामध्ये महिला पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं वर्दीवर असताना आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं हे कर्तव्य असून सुद्धा त्यांनी ते टाळलं। असं जर कोणी करत असतं तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल।